आकाशवाणी मुंबई. गजेंद्र देवडा राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात 33 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्र्यांचा नागपुरात शपथविधी. काही नव्या चेहऱ्यांना संधी. पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, गणेश नाईक यांचा समावेश, तर छगन भुजबळ, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह 13 ज्येष्ठांना वगळलं. एक राष्ट्र एक निवडणूक विषयी 2 विधेयकं उद्या लोकसभेत सादर होणार. शस्त्र टाकून समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं माओवाद्यांना आवाहन. आणि बॉर्डर गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेतल्या 3ऱ्या सामन्यात दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाची स्थिती भक्कम. महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात आज 33 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. नागपूर इथं राजभवनात राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यावेळी उपस्थित होते. महायुतीच्या मागील सरकारच्या कार्यकाळातील मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, सुधीर मुनगंटीवार, विजयकुमार गावित, रवींद्र चव्हाण, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर यांच्यासह 13 मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आलं आहे. पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, गणेश नाईक यांना यावेळी संधी मिळाली आहे. तर नितेश राणे, प्रताप सरनाईक, योगेश कदम, माधुरी मिसाळ, इंद्रनील नाईक, मेघना बोर्डीकर, पंकज भोयर यांना पहिल्यांदाच मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. सर्वप्रथम भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मी चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. त्यानंतर भाजपाच्या राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, गणेश नाईक, मंगलप्रभात लोढा, जयकुमार रावल, पंकजा मुंडे, अतुल सावे, अशोक उईके, आशिष शेलार, शिवेंद्रसिंह भोसले, जयकुमार गोरे, संजय सावकारे, नितेश राणे, आकाश फुंडकर यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. शिवसेनेच्या गुलाबराव पाटील, दादाजी भुसे, संजय राठोड, उदय सामंत, शंभूराज देसाई, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, भरत गोगावले यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, दत्तात्रय भरणे, अदिती तटकरे, माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ, मकरंद जाधव पाटील, बाबासाहेब पाटील यांना राज्यपालांनी मंत्रिपदाची शपथ दिली. राज्यमंत्री म्हणून भाजपाच्या माधुरी मिसाळ, पंकज भोयर, मेघना बोर्डीकर, शिवसेनेचे आशिष जयस्वाल, योगेश कदम तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या इंद्रनील नाईक यांनी शपथ घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या आमदारांना 2.5 वर्षांसाठी मंत्रिपदाची संधी देण्याचा निर्णय घेतला असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. नागपूरमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या विदर्भातल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. त्यावेळी ते बोलत होते. यामुळे इतर आमदारांना संधी मिळेल असं ते म्हणाले. राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून नागपुरात सुरू होणार आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर विरोधी पक्षानं बहिष्कार घातला. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची आज नागपुरात बैठक झाली. त्यात चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतल्याचं विरोधी पक्षांनी वार्ताहर परिषदेत स्पष्ट केलं. विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड इत्यादी नेते यावेळी उपस्थित होते. परभणीमध्ये एका दलित कार्यकर्त्याचा कोठडीमध्ये झालेला मृत्यू, बीडमध्ये सरपंचांची झालेली हत्या, बीडमध्ये झालेले 32 खून या सगळ्यांची उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांमार्फत तसंच CBI मार्फत चौकशी करावी. महायुती सरकारमधल्या घटक पक्षांनी निवडणुकीच्या काळामध्ये दिलेली आश्वासने, शेतकरी आणि महिलांना दिलेली आश्वासनं तातडीनं पूर्ण करावीत. या अधिवेशनाचा कालावधी वाढवावा. आघाडीच्या नेत्यांना विरोधी पक्षनेतेपद द्यावं अशा मागण्या या नेत्यांनी केल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 29 डिसेंबर रोजी आकाशवाणीवरील मन की बात कार्यक्रमामध्ये देशातील आणि परदेशातील लोकांशी संवाद साधणार आहेत. हा या मासिक रेडिओ कार्यक्रमाचा 117वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरिक आपले विचार आणि सूचना टोल फ्री क्रमांक 1800 वरून पाठवू शकतात. तसेच नरेंद्र मोदी ॲप किंवा MyGov ओपन फोरमद्वारे ऑनलाईनही आपले मत सामायिक करू शकतात. येत्या भागासाठी या सूचना या महिन्याच्या 27 तारखेपर्यंत स्वीकारल्या जातील. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत.
आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र www.newsonair.gov.in या आमच्या संकेतस्थळावर तसंच न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवरही आपण ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर, स्पॉटिफाय या ॲपवर बातमीपत्रांचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. एक राष्ट्र एक निवडणूक याविषयी 2 विधेयकं उद्या लोकसभेत सादर करण्यात येणार आहेत. कायदा मंत्री अर्जुनराम मेघवाल संविधान विधेयक आणि केंद्रशासित प्रदेश कायदा विधेयक देखील उद्या संसदेत सादर करतील. लोकसभा आणि राज्यसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याविषयीच्या विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळानं गुरुवारी मंजुरी दिली होती. प्रस्तावित संविधान संशोधन विधेयकामध्ये लोकसभा आणि राज्यसभा निवडणुका एकाच दिवशी करण्यासंबंधी तरतूद असेल. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उच्चस्तरीय समितीनं लोकसभा आणि राज्यसभेसाठी देशात एक राष्ट्र एक निवडणूक हा प्रस्ताव मांडला होता. वन नेशन वन इलेक्शन विधेयक हे संघराज्यवादाच्या तत्वांना तडा देत असल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी फेटाळून लावला आहे. नवी दिल्लीत एका वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. माओवाद्यांनी शस्त्र टाकून समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील व्हावं असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज केलं. छत्तीसगडच्या रायपूर इथे आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते. छत्तीसगडला 31 मार्च 2026 पर्यंत नक्षलमुक्त करण्याचा संकल्प केंद्र सरकारने केला असून तो पूर्ण करण्यासाठी पोलीस नक्षलविरोधी मोहीम राबवत आहेत. त्यासोबत छत्तीसगड सरकारने आत्मसमर्पणासाठी उत्तम धोरण तयार केलं असून आत्मसमर्पण करणाऱ्या माओवाद्यांचं पुनर्वसनही केलं जाणार आहे असंही शाह यावेळी म्हणाले. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ऑस्ट्रेलियात गॅबा इथं सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेतल्या 3ऱ्या सामन्यात आज दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियानं आपली स्थिती भक्कम केली. कालच्या 28 धावांवरून सुरुवात केल्यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिले 3 बळी झटपट गमावले. 75 धावांवर 3 गडी गमावलेले असताना स्टीव्हन स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेड यांच्या दमदार शतकी खेळीनं ऑस्ट्रेलियानं 300 धावांचा टप्पा पार केला. स्टीव्हन स्मिथ 101 धावा करून जसप्रीत बुमराहच्या चेंडूवर झेलबाद झाला, तर ट्रॅव्हिस हेड 152 धावांची खेळी करून बुमराहच्या चेंडूवर झेलबाद झाला. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 5 गडी बाद केले. आजच्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या 7 बाद 405 धावा झाल्या होत्या. 19 वर्षाखालच्या क्रिकेटमध्ये मलेशियात क्वालालंपूर इथं सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेत भारताच्या महिला संघानं अ गटातल्या सलामीच्या सामन्यात पाकिस्तानच्या महिला संघावर 9 गडी राखून दणदणीत विजय नोंदवला. नवी दिल्लीतल्या मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या क्षयरोगमुक्त भारत जनजागृती क्रिकेट सामन्यात लोकसभा स्पीकर 11 संघाने राज्यसभा चेअरमन 11 संघावर विजय मिळवला. या मैत्रीपूर्ण लढतीत सर्व पक्षीय खासदारांनी सहभाग घेतला. गेल्या 24 तासात विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय तर किंचित घट झाली. राज्यात सर्वात कमी किमान तापमान अहमदनगर इथं 6.4 नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. परभणी जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून थंडीचा जोर वाढत असून आज सर्वाधिक नीचांकी 4.6 इतक्या तापमानाची नोंद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागानं केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात 33 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्र्यांचा नागपुरात शपथविधी. काही नव्या चेहऱ्यांना संधी. पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, गणेश नाईक यांचा समावेश. तर छगन भुजबळ, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह 13 ज्येष्ठांना वगळलं. एक राष्ट्र एक निवडणूकविषयी 2 विधेयकं उद्या लोकसभेत सादर होणार. शस्त्र टाकून समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं माओवाद्यांना आवाहन. आणि बॉर्डर गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेतल्या 3ऱ्या सामन्यात दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाची स्थिती भक्कम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.